त्यावरून भुजबळांनी मोठ्या प्रमाणात टीका केलेली आहे। लोकसभा निवडणुकीनंतर भुजबळांनी आता ओबीसींचं जे गणित होतं त्यावरती टीका केलेली आहे, कारण लोकसभेमध्ये हेच गणित चुकल्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आणि त्यामुळेच निवडणुकीचं जे वारं आहे, जे चित्र आहे ते बदललं असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यावरूनच त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। आता काय काय लोकांना वाटत याला बोलवलं तर माझी मतं कमी पडतील, तो काय करायचं, मी न जाऊन सुद्धा असा काय फायदा झाला नाही, काय करायचं। कोणाला वाटायचं याचा फोटो छापला बॅनरवर तर आपली मतं जातील, मग ती पण गेली आणि ही पण गेली। आता आपण म्हटलं ठीक आहे, आराम आनंद। भुजबळ म्हणतायत त्यामध्ये पॉइंट आहे। महायुतीला ओबीसींची मतं मिळाली नाहीत हे मतांच्या आकडेवारीनं सिद्ध केलंय। तेच भुजबळांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात उघडपणे बोलून दाखवलं। माळी आणि धनगरांची मतं न मिळाल्यानं बारामती, शिरूर, वर्धा, दिंडोरी तसंच भिवंडी, जालना, हिंगोली, अहमदनगर आणि नाशिकमध्ये या मतदारसंघांमध्ये छगन भुजबळांमुळेच महायुतीला फटका बसलाय का, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। बारामतीत माळी आणि धनगर समाजाची मतं मोठ्या प्रमाणात आहेत। त्या मानानं सुनेत्रा पवारांना अपेक्षित असं मतदान झालं नाही। बारामतीप्रमाणेच शिरूर, वर्धा, दिंडोरी, भिवंडी, जालना, हिंगोली, अहमदनगर आणि नाशिकच्या महायुतीच्या उमेदवारांना हाच अनुभव आलाय। छगन भुजबळांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून माघार घेतल्यानंतर ओबीसींनो आपली ताकद दाखवण्याची वेळ आली असे होर्डिंग्ज अनेक ठिकाणी लागले होते। जरांगेंना अंगावर घेणाऱ्या आणि ओबीसींचं नेतृत्व करणाऱ्या भुजबळांना महायुतीनं प्रचारापासून दूर ठेवलं होतं। चंद्रपूर वगळता फायर ब्रँड छगन भुजबळांची राज्यभरात एकही सभा झाली नाही। नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत झालेल्या बैठकांना छगन भुजबळांना आमंत्रण देण्यात आलं नव्हतं। भुजबळांनी नाशिकमधून माघार घेतल्यानंतर अनेक नेत्यांनी भुजबळांची भेट घेत बंद दाराआड चर्चा केली होती। नाशिकच्या जागेवरून भुजबळांनी माघार घेतल्यानंतर भुजबळ समर्थक आणि समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती। पण आपले हे जे मतदार आहेत, मुस्लिम, दलित, आदिवासी, ओबीसी, भटके, विमुक्त, हे सगळे मराठा सगळे हे आपल्याला परत मिळवावे लागतील। दुसरे कोण काय म्हणतं आणि कोण काय म्हणतं ते राहू द्या बाजूला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आपल्याला या गोष्टी कराव्याच लागतील। प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष आपल्याला मला सांगायचं नाही दादा, मी पुन्हा सांगतो, दलित, मुस्लिम, आदिवासी, ओबीसी, भटके आणि श्रीमंत हे आपले सगळे मतदार परत आपल्याकडे येतील याचा विश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण करावा लागेल। आपण आता इतरांबरोबर असणार, युतीमध्ये काही गोष्टी मान्य कराव्या लागतात, काही गोष्टी मान्य कराव्या ते करून घेत नाही, परंतु मतदार शेवटी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात प्रत्येकाला एक मत, एक मत, एक मत, प्रत्येक जातीला, धर्माला, अमीर गरीब एक मत। मग आपण ती मतं घालवून आपण कशी काय निवडून येणार? लोकसभा निवडणुकीआधी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगेंनी रान पेटवलेलं असताना भुजबळ ओबीसी नेते म्हणून मोठ्या ताकदीनिशी मैदानात उतरले होते। ओबीसींचा नेता म्हणून राज्यातच काय तर राज्याबाहेरही भुजबळांना प्रस्थापित व्हायचंय हा हेतू लपून राहिलेला नव्हता। दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनीही वेळोवेळी ओबीसींच्या व्यासपीठावर उपस्थित राहून ओबीसींसोबत असल्याचा संदेश दिला होता। मात्र मराठा समाजाचा रोष आणि भुजबळांना प्रचारापासून दूर ठेवणं, त्याचबरोबर संविधानाबद्दलचं नरेटिव्ह या सगळ्यांमध्ये ओबीसी समाज हा सत्ताधाऱ्यांपासून दुरावलाच। आता विधानसभेला मराठा आणि ओबीसी मतांचं गणित जुळवण्यासाठी महायुतीला मोठी कसरत करावी लागणार। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।